नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GK GS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला आलेले समाजसुधारक आणि प्रिवियस क्वेश्चन हे सगळे बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत आहे? हे इंग्रजी भाषेमध्ये आहे. मराठा हे कोणत्या भाषेमध्ये आहे? हे इंग्रजी भाषेमध्ये. आणि केसरी कोणत्या भाषेमध्ये आहे? हे मराठी भाषेमध्ये आहे. याची स्थापना केव्हा झाली होती? 1881 1881 लोकमान्य टिळकांनी स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? दादोबा पांडुरंग तडखरकर यांना म्हणतात. दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. आर्य महिला समाजाची स्त्री सुधारणा करिता डॅडॅश यांनी स्थापना केली. कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी केली होती. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथात लेखक कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा ज्योतिबा फुले, शेतकऱ्याचे आसूड. याची स्थापना केव्हा झाली होती? 1883 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले होते? बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले होते. केव्हा काढले होते? 1832 कोणते होते? दर्पण होते. दर्पण. मराठी भाषेचे पहिले साप्ताहिक कोणते होते? हे दर्पण होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? कोणती केली होती? सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन कधी केले होते? 25 डिसेंबर 1927 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केले होते. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. आपण मागील व्हिडिओमध्ये आतापर्यंत 8 व्हिडिओ घेतले होते. त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल यांच्याविषयी माहिती टाकली होती आणि आता समाज सुधारक घेणार आहोत आजपासून. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव होते. यशवंतराव. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅडॅश वर्षी झाला. केव्हा झाला होता? 1657 या वर्षी झाला होता छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्राचे कोणाच्या स्मरणात साजरा केला जातो? शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे? सावित्रीबाई फुले यांनी लिहिला आहे. सावित्रीबाई फुले यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ लिहिला आहे. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? त्र्यंबक बापूजी ढोबरे यांचे बालकवी हे टोपण नाव आहे. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापना केली होती? महात्मा फुले यांनी केली होती. महात्मा फुले. केव्हा केली होती? 1848 पुणे या ठिकाणी बुधवार पेठेमध्ये. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला होता? छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळकृष्ण आगरकर. हे कोणत्या भाषेमध्ये होते? मराठी भाषेमध्ये. द अनटचेबल हे पुस्तक कोणी लिहिले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली होती. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवात केली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? विधवांना शिक्षण देण्यासाठी अनाथ आश्रम त्यांचे उद्देश होते. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? राजीव गांधी यांच्या जन्मदिवशी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? हे जपान देशाचे चलन आहे. येन हे जपान देशाचे चलन आहे आणि जपानची राजधानी म्हणजे टोकियो आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जिनेवा या ठिकाणी.
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा केली होती? 1948ला. 1948 जागतिक, आणि याचे जिनेव्हा येथे मुख्यालय आहे. भारताचे हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. कोण असतात? राष्ट्रपती. आता राष्ट्रपती. राष्ट्रपतीची कलम किती आहे? 52 आहे. 52. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती. राज्यसभेची कलम किती आहे? एकूण 80 आहे. 80. ग्रामपंचायती सचिव म्हणून कोणाचं कामकाज पाहतो? कोण पाहतो? ग्रामसेवक पाहतो. ग्रामसेवक. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेचे किती सभा भरवले बंधनकारक आहे? 6 सभा बंधनकारक आहे. 6 सभा बंधनकारक आहेत. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? शिरोळ या ठिकाणी आहे. शिरोळ या ठिकाणी. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत. अश्विनी वैष्णव. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वामुळे होतो? विटॅमिन बी मुळे होतो. विटॅमिन बी मुळे बेरीबेरी हा रोग होतो. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवावर असते? स्वादुपिंडामध्ये असते. स्वादुपिंडामध्ये असते. कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही? रणथंभोर नाही. रणथंभोर कुठे आहे? हे राजस्थानमध्ये आहे. राजस्थान. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे गडचिरोली या ठिकाणी आहे. हेमलकसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाईचे शिखर यांची कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगर. यांची उंची किती आहे? 1646 मीटर. 1646 मीटर. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याची सीमेवर आहे? हे छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगड. इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. आणि इंद्रायती म्हणलं तर भीमा नदीची उपनदी आहे. महाराष्ट्राचे पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? कोणते? C60. C60. लक्षात राहू द्या मित्रांनो. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीरमध्ये आहे. दाल सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक या ठिकाणी. राज्याची सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250 आहे. 250. राज्यसभेचे आपल्या महाराष्ट्रात किती आहेत? 19 आहेत. 19. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु ग्रह आहे. गुरु. सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. सगळ्यात लहान म्हणलं तर बुध आहे. जलयुद्ध चळवळ हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? जलयुद्ध चळवळ ही 1942 ला सुरू करण्यात आली होती. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत अधिवेशनात. सुरत अधिवेशनात. केव्हाच आहे सुरत अधिवेशन? 1907. 1907. मादामध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचे राष्ट्रध्वज कुठे फडकावला होता? कुठे फडकावला होता? स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी. स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी भिकाजी कामा यांनी राष्ट्रध्वज फडकावला होता. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण होते? वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक म्हणतात त्यांना. महात्मा ज्योतिबा फुले कोणत्या वर्षी क्षत्रिय समाजाची स्थापना केली होती? 1873 ला. 1873 ला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे. किसन बाबूराव हजारे ज्येष्ठ अण्णा हजारेचे नाव आहे. रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली होती रयत शिक्षण संस्थेची. पावनधाम आश्रम कोणी स्थापना केली होती? विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम यांची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणते गुलाम साहित्य महात्मा ज्योतिबा फुलेचे आहे? कोणते आहे? गुलामगिरी, शेतकऱ्याचे आसूड हे महात्मा ज्योतिबा फुलेचे यांचे साहित्य आहे. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. महाराष्ट्र स्त्री कादंबरी कोणी लिहिले होते? साळूबाई तांबोळकर यांनी लिहिला होता. खालीलपैकी कोणते समाजसेवकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे? कोणते आहे? शाहू महाराज आहे. शाहू महाराज. खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाचे संतती नियमाचे प्रचार व प्रसार केला आहे? कोणी केला होता? धोंडो केशव कर्वे यांनी केला. धोंडो केशव कर्वे यांनी केला होता. सक्तीचे प्राथमिक आणि शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले होते. राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे? कागल या ठिकाणी. कागल कोल्हापूर या ठिकाणी. प्रभाकरी साप्ताहिक यांनी कोणी सुरू केले होते?
कोणी सुरू केले होते? प्रभाविक हे भाऊ महाजन यांनी सुरू केले होते. भाऊ महाजन यांनी सुरू केले होते. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर होते. गोपाळ गणेश आगरकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. केव्हा झाला होता? 14 एप्रिल 1891ला. 14 एप्रिल 1891ला महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. शिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? हे नांदेड या ठिकाणी आहे. नांदेड या ठिकाणी. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? एकूण 16 तालुके आहेत. अन्नार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली होती? कोणी केली? गोपाळ बाबा वलंकर. गोपाळ बाबा वलंकर यांनी याची स्थापना केली होती. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले. यशवंतराव चव्हाण. सन 1848 मध्ये पुण्यातील मुलींची शाळेची स्थापना कोणी केली होती? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे पहिले मुख्याध्यापिका होते. पहिले. बहिष्कृत हितकर्णी सभा संघटनेची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली होती. पुढीलपैकी कोणते महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते? गोपाळ कृष्ण गोखले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. या संतांना आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजले. कोणते? संत गाडगे महाराज. संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा. आनंदवणी संस्थेची स्थापना कोणी केली? बाबा आमटे यांनी स्थापना केली होती. आनंदवणी यांची. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण होते? डॉक्टर अभय भंग. डॉक्टर अभय भंग. स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला होता? 12 जानेवारी 1863 साली. 12 जानेवारी 1863 साली. 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले होते? ताराबाई शिंदे यांनी लिहिले होते. ताराबाई शिंदे यांनी लिहिले होते. संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव काय होते? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे होते नाव त्यांचे. कोणत्या नेत्यांना राष्ट्रसंत ही पदवी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरवली होती? कोणाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. होनाजी बाळ हे कोण होते? हे शाहीर होते. शाहीर. ग्रामगीता ही कोण लिहिली? संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही ग्रंथ लिहिला होता. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी स्थापना केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे. निष्काम कर्ममठ ही संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी स्थापना केली. केव्हा केली होती? 1867 साली. 1867 साली. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीशील गुरुकिल्ली वचन कोणी लिहिले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? मुरलीधर देवीदास आमटे. मुरलीधर देवीदास आमटे. मराठी वर्तमानपत्राचे जनक दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांचे जन्मगाव कोणते होते? पबुर्ली या ठिकाणी. रत्नागिरी या ठिकाणी. लोकमान्य टिळक असे जयप्रकाशाला काय म्हणतात? लोकनायक म्हणतात. लोकनायक. महात्मा गांधीचे समाधी स्थळाचे नाव काय? राजघाट आहे. राजघाट. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेत झाला होता? 14 नोव्हेंबरला. 14 नोव्हेंबर. येथेच आपला व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.